नमो नमः. नमस्कार. संस्कृत विश्व या यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील संयुक्त संस्कृतम आनंद या पुस्तकातील पहिला पाठ आद्य कृषकः पृथुवैन्यः हा अभ्यासणार आहोत. मित्र हो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील आर्थिक उभारणीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. तर या कृषी क्षेत्राशीच निगडीत आजचा जो पाठ आहे तो आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः. आद्य कृषकः पृथुवैन्य हा पाठ म्हणजे पृथुराजाच्या कृषीविषयी कार्याचा प्रारंभ, त्याचा विकास याचा इतिहास स्पष्ट करणारी आख्यायिका आहे. तर इथे आपल्या सुरुवातीलाच प्रस्तावना दिली आहे की ही कथा कुठून घेतलेली आहे आणि राजाविषयी ते परिचय दिलेला आहे. तर ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. तर ही जी कथा घेतलेली आहे ही ऋग्वेदातून घेतलेली आहे. वेन भूपतेः पुत्र वैन्यः एव पृथुवैन्य इति नामना ज्ञातः. तर वेन भूपतीचा पुत्र वैन्य म्हणजेच पृथुवैन्य अशा नावाने ओळखले जातात. सह प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. सह म्हणजे तो, ते प्रजाहितदक्ष आदर्श सम्राट म्हणून ओळखले गेले आहेत. भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रति नीतं च. भारत देशामध्ये पृथुराजाने कृषी कार्याची सुरुवात केली, तसेच त्या कार्यामध्ये संशोधन केले, विकास केला. सह एव कृषी विद्येः जनक इति मतः. आणि यांनाच कृषी विद्येचे जनक असे मानले गेले आहे. अतएव सह प्रथमः कृषकः. आणि यामुळेच ते पहिले कृषक असे मानले आहेत. पहिले कृषक म्हणजे पहिले शेतकरी. धरित्याः पृथ्वी इति नामविधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधैः. तर धरतीला पृथ्वी हे जे नाव कसे मिळाले आहे, तर पृथुराजाचे कार्याचे स्मरण व्हावे म्हणूनच पृथुवरून पृथ्वी असे धरतीला दुसरं नाव दिलं गेले आहे, असे जे विद्वान आहेत त्यांचे मत आहे. तर हे आपण पाहिलं आहे, हा परिचय आहे, ही पाठाची प्रस्तावना आहे. तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. भूपालः पृथुवैन्य नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राटः. भूपालः म्हणजे राजा, पृथुवैन्य हे पृथुवैन्य त्याचं नाव आहे, नाम नावाचा, धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. अभिषिक्त म्हणजे अभिषेक झालेला असा पहिला राजा आहे. सम्राट म्हणजे राजा. तर याचा पूर्ण अर्थ असा आहे, राजा पृथुवैन्य हा पृथ्वीवरील सर्वप्रथम अभिषिक्त झालेला सम्राट होय. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्र ही जागा आहे, प्रयाग क्षेत्र ही पृथु राजाची राजधानी होती. आसीत इथे भूतकाळाती आहे, त्यामुळे इथे आसीत म्हणजे होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. राज्याभिषेक समये, तर राज्याभिषेक ज्यावेळी होता त्यावेळी चारणाः म्हणजे स्तुती पाठक, जे स्तुती करतात, स्तुती गातात, त्यांना चारणाः असे म्हणतात. नृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः, तर पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. तर पूर्ण अर्थाचा असा आहे, राज्याभिषेक समयी स्तुती पाठकः हे पृथुराजाची स्तुतू गाण्यास उत्सुक होते. तदा पृथु आज्ञापयत तिष्ठन्तु चारणाः. तदा म्हणजे तेव्हा पृथुराजा आज्ञापयत ते आज्ञा करतात, त्यांनी आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? तिष्ठन्तु चारणाः, थांबावे स्तुती पाठकांनो. चारणाः म्हणजे स्तुती पाठक, जे स्तुती गातात, जे स्तुती करतात त्यांना इथे चारणाः. तर स्तुती पाठकांना राजाने थांबवले आहे, ही त्यांना आज्ञा दिली आहे. त्यापुढे ते बोलत आहेत, यावत मम सद्गुणः न प्रकटी भवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. यावत म्हणजे जोपर्यंत आणि तावत म्हणजे तोपर्यंत. जोपर्यंत मम सद्गुणः माझे सद्गुण
न प्रकटी भवन्ति, जोपर्यंत प्रकट होत नाही, जोपर्यंत माझ्या सद्गुणांचे दर्शन होत नाही, तावत न स्तोतव्यः, तोपर्यंत माझी स्तुती करू नये, तोपर्यंत तुम्ही माझी स्तुती करू नका. स्तवनम तो ईश्वरस्य एव भवेत, आणि स्तुती ही तर ईश्वराचीच व्हावी, असे राजा आज्ञा देतो. कोणाला तर चारणांना, जे स्तुतीपाठक आहे त्यांना असं सांगतो. स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशी निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुती गायकाः, जे स्तुती करणारे जे गायक होते, ते सर्व जे गायक आहेत ते पृथुराजाची अशा प्रकारची निस्वार्थी भावना पाहून ते सर्व प्रसन्न झाले, ते सर्व सुखी संतुष्ट झाले. तर हा आहे आपला पहिला पॅसेज. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला याचा अर्थ सांगते पूर्ण पॅसेजचा मराठी. राजा पृथुवैन्य म्हणजेच पृथ्वीवरील सर्वप्रथम अभिषिक्त सम्राट होय. प्रयाग क्षेत्रात पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समयी स्तुतीपाठक पृथुराजाची स्तुती गाण्यात उत्सुक होते. नंतर पृथुराजाने आदेश दिला, कृपया स्तुतीपाठकांनी थांबावे, जोपर्यंत माझ्यातील सद्गुणांचे दर्शन होत नाही तोपर्यंत माझी स्तुती करू नये, आणि स्तुती ही तर ईश्वराची व्हावी. पृथुराजाची अशी निस्वार्थी वृत्ती पाहून जाणून स्तुतीपाठक संतुष्ट झाले. तर या पॅसेजमध्ये, या परिच्छेदमध्ये काही जे शब्द आहेत त्यांचा मराठीत काय अर्थ होतो तर हे आपण पाहूया. भूपालः म्हणजे राजा, अभिषिक्तः म्हणजे अभिषेक झालेला, चारणाः म्हणजे स्तुतीपाठक, आज्ञापयत म्हणजे आज्ञा केली, तिष्ठन्तु म्हणजे थांबावे, यावत म्हणजे जोपर्यंत, निस्पृहता म्हणजे निरिच्छा किंवा निस्वार्थी भावना, ज्ञात्वा म्हणजे जाणून. या पॅसेजमध्ये गातुम उत्सुकः इथे संधिविच्छेद होत आहे. गातुम प्लस उत्सुकः इथे हा संधिविच्छेद आहे. तावद अहम इथे विच्छेद होत आहे. तावत प्लस अहम. ईश्वरस्येव इथे विच्छेद होत आहे. ईश्वरस्य प्लस एव. तत् प्राप्तुम इथे विच्छेद होत आहे. तत् प्लस प्राप्तून. तर या पॅसेजमध्ये, या परिच्छेदमध्ये दोन अव्यय आहेत. एक आहे गातुम, तुमंत अव्यय आहे, आणि ज्ञात्वा हे त्वांत अव्यय आहे. तर हा झाला आपला पहिला पॅसेज. आता आपण पाहूया दुसरा परिच्छेद. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. अकरोत इथे लंगलकार आहे, भूतकाळार्थी इथे वापरलेला आहे. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. एकदा राजा त्याच्या राज्यामध्ये भ्रमण करत होते. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजा अतीव कृशाः अशक्ताश्च. भ्रमणसमये जेव्हा ते भ्रमण करत होते त्यावेळी तेन दृष्टं त्यांनी पाहिलं. काय पाहिलं? यत् प्रजाः अतीव कृशाः. प्रजा जी आहे ही खूप कृश आहे. कृश म्हणजे खूप बारीक आहे. अशक्ताश्च आणि अशक्त आहे. तर भ्रमण करताना त्यांनी पाहिले की त्यांची प्रजा ही खूप क्षीण झाली आहे, खूप बारीक झाली आहे आणि अशक्त झाली आहे. ताः प्रजाः पशुजीवन्ति. आणि ही जी प्रजा आहे कशी जगत होती तर प्राण्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करत होती, आपले आयुष्य जगत होती. निकृष्टः अन्नं खादन्ति. आणि हलक्या दर्जाचे अन्न हे खात होते. निकृष्ट अन्न म्हणजे हलक्या दर्जाचे, खादन्ति म्हणजे खात होते. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. तद्दृष्ट्वा तर हे पाहून राजा हा चिंताग्रस्त झाले. तदा पुरोहित अवदत. तेव्हा पुरोहित अवदत बोलले. काय बोलले? अवदत म्हणजे बोलले. तेव्हा पुरोहित बोलले, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. की तेव्हा पुरोहित म्हणाले, हे राजा, सर्व वस्तुजातं, सर्व ज्या वस्तू आहेत, वस्तुतः खरोखरच, वसुंधरायाः उदरम. उदर म्हणजे पोट, वसुंधरा म्हणजे आपली धरणी, पृथ्वी. ठीक आहे. तर सर्व ज्या वस्तू आहेत आपल्या
पृथ्वीच्या पोटामध्ये आहेत. तर सर्व धनधान्य ह्या धरणीच्या पोटात असतात. तत् प्राप्तुम यतस्व, तर ते प्राप्त करण्यासाठी यतस्व, तर याचा अर्थ आहे प्रयत्न कर. तत् प्राप्तुम, ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर, असे पुरोहित राजाला सांगतात. त्या पुढे आहे तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. आणि त्यानंतर याकरिता जसं पुरोहितांनी सांगितलं की तू प्रयत्न कर पृथ्वीच्या पोटातून धनधान्य मिळवण्यासाठी, तर हे ऐकल्यानंतर राजा काय करतो, तदर्थम धनुः सज्जीकृतम, धनुष्य जे आहे ते तयार ठेवले. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च. तदा भूमी, जेव्हा राजा धनुष्य तयार करतो त्याच वेळी भूमी माता आहे ही स्त्रीचं रूप धारण करते. धृत्वा म्हणजे धारण करून, धृत्वा इथे अव्यय आहे, त्वांत अव्यय आहे, धृत्वा धारण करून. धरणी माता स्त्रीचे रूप धारण करून तस्य पुरतः, त्याच्या समोर, प्रकटिता अभवत, त्याच्या समोर प्रकट होते. अवदच्च, आणि बोलते, आणि ती म्हणते, काय म्हणते, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं ना करोत. तव पिता, तुझे जे पिता आहे, तुझे जे वडील होते, दुःशासक जे तुझे वडील होते, वेनराज राजधर्मस्य पालनं ना करोत, तुझे जे पिता होते हे दुःशासक होते. म्हणजे काय करत होते, तर तुझे वडील हे राजधर्माचे पालन करत नव्हते. ठीक आहे, तर तुझे वडील जे आहेत जे राजधर्माचे पालन करत नव्हते, असे वेनराजा जे होते, राजधर्माचे पालन न करोत, तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तुझे जे वडील होते हे दुःशासक होते, तर त्या वेनराज जे होते ते राजधर्माचे पालन करत नव्हते, आणि त्यामुळेच मी तदा मया चोरलुंठक भयात, तर त्यामुळे चोर लुटारूंच्या भयामुळे मी हे सर्व जे धनधान्य आहे, फळ फुले आहेत, धनधान्य पुष्पफुलानी, धन धान्य, पुष्प म्हणजे फुलं आणि फळ, हे सर्व माझ्या उदरामध्ये मी ठेवले. त्वं तु प्रजाहितदक्षः नृपः, आणि तू तर प्रजाहितदक्ष असा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्नः भविष्यामि. जर तू, यदि त्वं म्हणजे तू, जर तू प्रयत्न करून कृषिकार्य करशील तरीही तेव्हाच अहं प्रसन्ना भविष्यामि, तेव्हाच मी प्रसन्न होईल. जर तू प्रयत्न करून कृषी कार्य करशील तेव्हाच मी प्रसन्न होईल. अतः धनु त्यज, आणि त्यामुळेच तू ह्या धनुष्याचा काय कर तर त्याग कर. काय कर, तर या ठिकाणी सांगितलं आहे, खनित्राणी हलान कुदलानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. तर तू काय कर, तर तुझे जे प्रजाजन आहेत त्या प्रजाजनांसोबत तू खनित्राणी म्हणजे फावडे, हलान म्हणजे नांगर, कुदलानी म्हणजे कुदळ, लवित्राणी म्हणजे विळे, च हस्ते गृहीत्वा, या सर्व वस्तूंना तू हातात घे आणि तुझ्या प्रजाजनांसोबत कृषी कार्याला तू सुरुवात कर. तर हा झाला आपला आता हा दुसरा पॅसेज परिच्छेद. या परिच्छेदेमध्ये आलेले जे शब्द आहेत ते आपण पाहूया. दृष्टम म्हणजे पाहिले, भ्रमणम म्हणजे फिरणे, चिंताकुलः म्हणजे चिंताग्रस्त, पुरोहित म्हणजे उपाध्याय, कृशाः म्हणजे बारीक, निकृष्ट अन्न म्हणजे हलक्या दर्जाचे अन्न, उदरम म्हणजे पोट, धरायाम म्हणजे पृथ्वीवर, धृत्वा म्हणजे धारण करून, यतत्स्व म्हणजे प्रयत्न कर, तिष्ठन्तु म्हणजे थांबा, आज्ञापयत म्हणजे आज्ञा केली, प्राप्तुम म्हणजे मिळवण्यासाठी, हलह म्हणजे नांगर, कुद्दालकम म्हणजे कुदळ,
आणि खनित्राणी म्हणजे लवित्राणी म्हणजे विळे, निहितानी म्हणजे ठेवलेले. तर या परिच्छेदामध्ये आलेले हे शब्द आहेत. तर हा झाला आपला दुसरा परिच्छेद. आपण पाहूया पुढचा परिच्छेद तिसरा. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्य नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्. भूमातुः उपदेशं मनसि निधाय. भूमातुः म्हणजे पृथ्वीचा, धरणीचा, जी भूमाता आहे तिने जे केलेले जे उपदेश आहे ते उपदेश लक्षात घेऊन, मनसि निधाय म्हणजे लक्षात घेऊन, पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य, पृथु राजाने नद्यांचे मार्ग, अवरुद्ध्य म्हणजे अडवून, कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत, तर नद्यांचे जल अडवून त्या पाण्याचा उपयोग त्यांनी कृषी कामांसाठी केला. तर धरणी मातेचा उपदेश लक्षात घेऊन पृथुवैन्य राजाने नद्यांचे मार्ग अडवून त्या पाण्याचा उपयोग कृषी कामांसाठी केला. वृष्टी जलसंचयम कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत. आणि तसेच राजाने काय केले तर पावसाचे जे वृष्टी जलसंचय, वृष्टी म्हणजे पावसाचे जे पाणी आहे त्यांचा संचय करून त्यांना साठवून जलव्यवस्थापनम अकरोत, जलव्यवस्थापना त्यांनी केली. भूमीम उर्वरताम कर्तुम प्रायतः. आणि तसेच भूमीला सुपीक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन. आणि तदनंतर जेव्हा भूमी सुपीक झाल्यानंतर लोकांनी त्यात काय केले, धान्य पेरली. धान्य बीजानी अवपन, अवपन म्हणजे तर इथे आहे पेरले. ठीक आहे. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकाराणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेन. तसेच राजाने आणखी काय काय केले तर नैकेभ्य, नैकेभ्य इथे संधी विच्छेद होत आहे. न एकेभ्य नैकेभ्य, न एकेभ्य, न म्हणजे नाही, एक म्हणजे एक, एक नाही तर अनेक, तिथं अनेक अर्थ इथे शब्द वापरलेला आहे नैकेभ्य. तर अनेक वृक्षांपासून विविध प्रकाराणां बीजानां संकलनम, अनेक वृक्षापासून विविध प्रकारांच्या बीजांचे परिश्रमपूर्वक त्यांनी काय केले, संकलन केले, त्यांना साठवले, त्यांचा संचय केला, संचयन केले. तसेच संचयन करून त्या बीजांवर अकरोत. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत. ते जे बीज होते त्यांचे संस्करण केले, त्यांना तसेच त्यांचे वपनम अकरोत, त्यांना पेरले. पर्जन्यानंतरम बीजेभ्य अंकुरः उद्भूता. पावसाळा गेल्यानंतर, पाऊस संपल्यानंतर त्या बीजातून अंकुर फुटले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. आणि अशा प्रकारे जेव्हा प्रजेला धान्याची प्राप्ती झाल्यामुळे सर्व प्रजा ही आनंदित झाली. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणी जनसेवाव्रती च अभवत्. अशा प्रकारचे हे जे कल्याणकारी हे जे राजा आहेत, पृथुवैन्य हे जे राजा आहेत, हे पृथ्वीवर प्रशासनात हे कसे आहेत, अग्रणी, अग्रणी म्हणजे सर्वात पुढे अग्रेसर असणारे असे जनसेवाव्रतीच्या अभवत. आणि तसेच जनसेवाव्रती असे राजा हे होते. तर आपला पाठ इथे संपत आहे. तर या परिच्छेदामध्ये आलेले काही शब्द आहेत ते आपण पाहूया. संकलनम म्हणजे साठा, मनसी निधाय म्हणजे लक्षात ठेवून, अवरुद्ध्य म्हणजे अडवून, चयनम म्हणजे निवड. तर या परिच्छेदामध्ये आलेले लकार आहेत, तर ते आहेत लंग लकार आहेत, अकरोत आणि अवपन. हे लंग लकारामध्ये येतात, भूतकाळात तिथे वापरलेले आहे शब्द. तसेच अव्ययी आहेत, कृत्वा हे अव्यय आले आहे या परिच्छेदामध्ये. संधी आहे नैकेभ्यचा संधी विच्छेद होत आहे, न एकेभ्य नैकेभ्य. त्यानंतर ह्या पुढच्या परिच्छेदात आहे शब्द अग्रणी म्हणजे अग्रेसर म्हणजे सर्वात पुढे, जनसेवाव्रती म्हणजे जनसेवेचे व्रत घेतलेले, अवपन म्हणजे पेरली, संस्करणम म्हणजे शुद्धीकरण करून, अवपन म्हणजे लंग लकार. अवपन हा शब्द जो आहे हा लंग लकारामध्ये येत आहे.
तर इथे अवपन आणि अकरोत हे लंग लकार आहे. भूतकाळातील ते शब्द वापरले गेले आहेत या पॅसेजमध्ये, परिच्छेदामध्ये. तर अशा प्रकारे आपला आजचा जो पाठ आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः, हा पाठ इथे संपत आहे. तुम्हाला आजचा पाठ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. तर हा पाठ इथे संपतोय. धन्यवाद.